तो चलिए दोस्तों, स्वागत करेंगे सभी का कैलाशवासी रविंद्र किशन दिघे मेमोरियल ट्रॉफी 2026 की ये प्रतियोगिता आज की दूसरी रात। और मैदान के अंदर आप मैच देख रही है, पहले राउंड का तीसरा। मैदान के अंदर एक तरफ टीम ढवेपाड़ा जो आज अनुश्रा 11 के नाम से खेल रही है, और उनके सामने टीम महापोली। ये दोनों टीमों के बीच जय बाबा महापोली और उनके सामने अनुश्रा 11 ढवेपाड़ा। ये दोनों टीमों के बीच ये मैदानी जंग। वैसे लॉट्स के हिसाब से अगर हम बात करेंगे तो ये पहले राउंड का पहला मुकाबला है, लेकिन वो हम तीसरे नंबर पर खिला रहे हैं। लेकिन जब सेकेंड राउंड के मुकाबले होंगे तो वो सीरियल वाइज से खिलाए जाएंगे, इस बात पर ध्यान रखना है। बल्ला घूमा, रफ्तार थी स्क्रीन पर, टप्पा खाने की बात, गेंद नीचे रही थी, लोअर बाउंस, बीटन द बैटर। ये सिचुएशन को आपने देखा, टॉट गेंद की समाप्ति है मैदान पर। बल्लेबाज अरबाज और उसके साथ मारव, ये सलामी जोड़ी है प्रथमेश जो गेंदबाजी की शुरुआत करेंगे। P1 का पहला मैंडेटरी पावर प्ले का ओवर है। फुल टॉस गेंद थी ऑन साइड पर, आड़े बल्ले से किया गया प्रहार, डीप में फील्डर तैनात है। अंतिम लम्हों में गेंद को रोका जाएगा। अच्छी फील्डिंग मैदान के अंदर यहां से दिखाई देती हुई, कॉम्बिनेशन एफर्ट था ये दो खिलाड़ियों के द्वारा, और 2 रन मैदान के अंदर दौड़कर पूरे किए जाएंगे। गुड रनिंग बिटवीन द विकेट, शुरुआत है ये P1 का पहला मैंडेटरी पावर प्ले का ओवर। खूबसूरत ये मैदान और ये टूर्नामेंट भी शानदार है। 1.5 लाख रुपए की पहले नंबर की इनामी राशि, मैन ऑफ द सीरीज के लिए 32 ग्रामीण टीमों में हर 2 ग्रुप में एक बाइक आपको इस टूर्नामेंट में देखने को मिलने वाली है। ये कारनामा कर कर दिखाया अजय शेठ दिघे साहब ने उनके पिताजी के नाम से। कमाल की प्रतियोगिता, 1.5 लाख रुपए इनामी राशि, 2 बाइक जड़ में डाली है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला, लॉन्ग ऑफ पर फील्डर है, सीधा उनकी यादों में मात्र एक सिंगल रन जो मैदान के अंदर आपको कंप्लीट होता हुआ यहां से नजर आएगा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल डबल के साथ टोटल इंक्रीज, 5 रन बनी है स्कोर कार्ड पर। प्रथमेश, अच्छी शुरुआत की है इस खिलाड़ी ने, 4 गेंदे 5 रन, इकोनॉमिकल स्पेल अभी तक। रिवर्स दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो सामने वाले की, न लगी तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती। ये हमेशा आपने सुना है। रिवर्स कुछ अलग करने का प्रयास था, आउट ऑफ द बॉक्स जाकर वो स्ट्रोक को एग्जीक्यूट करना चाहते थे। पैटर्न बॉल के बीच कोई कांटेक्ट नहीं, टॉट गेंद की समाप्ति है मैदान पर। रफ्तार की बात करेंगे तो रफ्तार भी अच्छी है, लाइन लेंथ की बात करेंगे तो उसमें कंसिस्टेंसी भी है, गेंदबाजी की बात करेंगे तो एक्यूरेसी भी है इस खिलाड़ी के पास। बैकफुट पर गए थे, गैप को भेद के निकाला है, शॉर्ट पॉइंट से डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री को क्लियर करने वाली ये गेंद निकल जाएगी सीमा पर और आएगा नंबर 4। मैदान के अंदर P1 की पहली मैंडेटरी पावर प्ले का खेल समाप्त हुआ है। बैटिंग करते हुए टीम टोटल की बात करेंगे तो नंबर 9 रन स्कोर कार्ड पर बनी है बगैर नुकसान। एक तरफ खेलते हुए टीम जय बाबा महापोली और उनके सामने अनुश्रय 11 जय हनुमान ढवेपाड़ा। ये दोनों टीमों के बीच मैदानी जंग है, काड़े की टक्कर। एक तरफ भिवंडी तहसील की ठाणे डिस्ट्रिक्ट की एक मजबूत टीम जय बाबा महापोली और उनके सामने ठाणे डिस्ट्रिक्ट की अंबरनाथ तहसील की ये ढवेपाड़ा। यानी मजा आएगा इस मैच में। गेंदबाजी में परिवर्तन किया गया, दूसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर सचिन बॉलिंग ट्रैक पर, राइट आर्म ओवर द विकेट तैयार है। माफ कीजिए, लेफ्ट आर्म राउंड द विकेट से है, लेकिन पहली गेंद को ऑन साइड पर फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर भेजा, स्टैंड एंड डिस्पैच, 4 रन।
चलती है तो मैदान के अंदर रन बनते नहीं है, बरसती है वो टीम जय बाबा महापोली के लिए। स्टार खिलाड़ी हिटमैन के नाम से मशहूर इस टीम के लिए प्रमुख बल्लेबाज, और इनका बल्ला अगर चला, ये अगर अपने रंग में आए तो गेंदबाजों को बेरंग कर सकती है। सचिन को पहली गेंद पर फाइन लेग के बाहर भेजा 4 के लिए। फील्डिंग में बदलाव आपको नजर आएगा, 3 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर। पीटू का सेकंड पावर प्ले मैदान के अंदर आपको चलता हुआ दिखाई देगा। टेनिस क्रिकेट, ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव कवरेज। कदमों का इस्तेमाल किया, लोअर फुल टॉस दी, ऑफ साइड पर, ऑफ ड्राइव जरूर था, डायरेक्ट हिट, लेकिन कवर अप के लिए खिलाड़ी पहुंचे नहीं थे। शॉर्ट एक्स्ट्रा कवर के फील्डर, उन्हें लगा शायद मैं डायरेक्ट हिट करूंगा तो ओवर थ्रो होगा, ओवर थ्रो होगा तो एक्स्ट्रा रन मिलेंगे और वो हमारी टीम के लिए खतरे की घंटी हो सकती है। इसी वजह से ओवर थ्रो किया नहीं, डायरेक्ट हिट भी नहीं किया, मौका तो गंवाया ही, रन भी देंगे अपोजिशंस को। अच्छी पार्टनरशिप बिल्डअप होती हुई 2 खिलाड़ियों के बीच। पिछले 2 मैचेस आपने देखे, पहला मैच 43 का रन चेज था, एक तरफा उस मुकाबले को जरूर जीता गया बड़वल B+ के द्वारा। पिछली मैच में आपने देखा जयशंकर चांदई टीम ने अपने नाम का डंका बजाया, लेकिन इस मैच में दोनों तरफ से आक्रमण करती हुई टीम जय बाबा महापोली, एक और चौका, 4 रन। तरफ से आक्रमण बहती गंगा में, अब बल्लेबाज मारूफ ने भी अपने हाथ धोए है। 3 गेंदे 8 रन का योगदान, ऑलमोस्ट वो 300 के करीब के स्ट्राइक रेट से ये खिलाड़ी मैदान के अंदर आपको रन बनाता हुआ नजर आएगा। A1 जोड़ी है ये टीम जय बाबा महापोली की। भिवंडी तहसील में इस टीम के नाम का डंका हमेशा आपने देखा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में, और आज की रात करसत तहसील है, ये मैदान है दहेवली का, और मैदान के अंदर बोलबाला फिलहाल तो जय बाबा महापोली का नजर आएगा। रन संख्या की बात करेंगे तो 18 रन स्कोर कार्ड पर। सचिन जो गेंदबाज है उनके ऊपर दबाव थोड़ा सा नजर आएगा यहां से। एक और बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड, व्हाट अ ब्यूटीफुल स्ट्रोक, द बॉल इज आउट ऑफ द पार्क। एक और चौका, लगातार का दूसरा, 4 रन। ये ओवर महंगा साबित होता हुआ P2 का सेकंड पावर प्ले है, और अब तक बात करेंगे 4 गेंदे 13 रन खर्च किए जा चुके हैं सचिन के द्वारा। बल्लेबाज मारूफ अपने रंग में आता हुआ ये खिलाड़ी। एक और बार जड़ में थी, ये जवाबी हमला था, ईंट का जवाब पत्थर के साथ, जो हमेशा आपको देना पड़ता है। वार के ऊपर पलटवार हमेशा आपको करना पड़ता है, और वही किया यहाँ पर सचिन ने। 2 गेंदे 2 लगातार चौके। पहला चौका आपने ज़रूर देखा था वो मिड विकेट बाउंड्री लाइन की दिशा में, दूसरा चौका देखा आपने लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की दिशा में, लेकिन यहाँ पर जड़ में डाली एक सिंगल मैदान के अंदर कन्वर्ट होता हुआ दिखाई देगा। कमाल की प्रतियोगिता, 32 ग्रामीण टीम्स, 2 बाइक करजत में पहली बार जो कारनामा करके दिखाया है अजय शेठ दिगे साहब ने और उनकी सारी टीम ने, तो उनका मैं शुक्रगुजार हूँ कि उन्होंने मुझे भी मौका दिया इस टूर्नामेंट में। ऑन साइड पर खेला, एक और बार ड्राइव, मिड विकेट पर खिलाड़ी है, थोड़ा सा लंबा चेस फील्डर के लिए, एक ही रन यहां से मिलेगा। बाय दिस 1 रन दिस इज द एंड फॉर द सेकंड ओवर एंड द टोटल इज ऑन द बोर्ड 24 रन्स विदाउट लॉस फॉर टीम जय बाबा महापोली। यस, स्कोर कार्ड पर एक भी विकेट नहीं गवाया, 12 की औसत अभी तक मेंटेन की है। इसी औसत से अगर ये टीम चलती है तो प्रोजेक्टेड स्कोर आप स्कोर कार्ड पर देख सकते हैं 60-60 का आपको यहाँ से नजर आएगा। अगर 12 की औसत 5 ओवर में ये टीम मेंटेन कर पाती है तो ढवड़े पाड़ा जिन्होंने भी बहुत मशहूरत को हासिल किया, बहुत टूर्नामेंट्स जीती, टेनिस बॉल क्रिकेट की दुनिया में अपने टीम की दहशत दिखाई, लेकिन क्या आज वो दहशत करजत तहसील में जय बाबा महापोली के सामने नजर आएगी? ये एक सवाल है जिसका जवाब आने वाले समय में आपको मिलेगा। गेंदबाजी में परिवर्तन, ओवर नंबर 3 को लेकर गेंदबाज गणेश बॉलिंग ट्रैक पर आपको तैयार नजर आएंगे।
ये मत भूलिए फील्डिंग टीम की 4 ओवर के लिए 20 मिनट कंपलसरी दिए गए। टाइम अलर्ट है, यहाँ पर क्लॉक सेट है, टाइम ऑन है। अगर वो 20 मिनट में 4 ओवर नहीं होती तो एक्स्ट्रा खिलाड़ी आखिरी ओवर में 30 यार्ड सर्कल के अंदर ड्यू टू स्लो ओवर रेट, इस बात के बारे में आपको ध्यान रखना है। चलिए गणेश, शुरुआत करेंगे। ब्रेक थ्रू की ज़रूरत है, विकेटों की ज़रूरत है, लेकिन दूसरी तरफ जोड़ी कमाल है, जोड़ी धमाल है, टीम को किया माला माल है, गेंदबाजों का बुरा हाल है। कमाल का खेल करते हुए जोड़ी जड़ में थी। एक और बार ऑन साइड पर, यहां पर भी गैप है, दो खिलाड़ियों के बीच दरार थी। गेंद को रोका जरूर लेकिन हाथों से निकली, फंबल किया। 2 रन तो पूरे, तीसरे के लिए दौड़ और 3 रन बड़े ही आसानी के साथ मैदान के अंदर आपको कंप्लीट होते हुए नजर आएंगे। बैटिंग में मुझे अच्छा कॉम्बिनेशन, अच्छा कोऑर्डिनेशन, अच्छा तालमेल दिखाई दिया। जहाँ पर बड़े स्ट्रोक्स आती है वहाँ पर वो 6-4, जहाँ पर अच्छी गेंदें है वहाँ पर सिंगल डबल ट्रिपल्स जो इन दोनों खिलाड़ियों ने दिखाई है, यानी सूझबूझ भरा क्रिकेट आपको नजर आता हुआ, मैच्योरिटी वाला खेल। मैं हमेशा कहता हूँ एज एन बैटर यू हैव टू मेंटेन द सेंसिबिलिटी, मैच्योरिटी एंड पेशेंस इन योर क्रिकेट गेम। इफ़ यू मेंटेन दिस 3 थिंग्स यू विल बिकम अ ग्रेट क्रिकेटर। जो बात मैंने हमेशा बताई, और यही 3 चीज़ें, सेंसिबिलिटी, मैच्योरिटी, पेशेंस, इन दो खिलाड़ियों में। रिवर्स था एक और बार, लेकिन यहां पर भी कनेक्शन नहीं है। दूसरी बार ये कोशिश नाकामयाबी मिलती हुई। असफलता ही सफलता की पहली सीढ़ी होती है, इस बारे में हमेशा बात की जाती है। नाकामयाबी में ही कामयाबी छुपी है। कोशिश करते रहोगे तो सफलता हमेशा मिलेगी। लेकिन 2 रिवर्स के अटेम्प्ट, दोनों बार नाकामयाबी, दोनों बार वो डॉट बॉल जो खेली है यहां से बल्लेबाज मारूफ ने। 27 की ओवर रन संख्या फिलहाल तो रोकती हुई नजर आएगी। ऑन साइड पर हवा में गेंद है, विकेट का चांस। विकेट कीपर नहीं करेंगे कोई गलती, कैच को किया जाएगा कैरी। पहला ब्रेक थ्रू, मारूफ की पारी का खात्मा होता हुआ। के अंदर पहला विकेट डगआउट में लौटता हुआ नजर आया। नंबर 3 की पोजीशन पर आकाश मैदान के अंदर ऑन स्ट्राइक एंड पर आपको दाखिल होते हुए नजर आएंगे। गणेश ने वो सफलता दिलाई है। 5 ओवर के मैच, 30 गेंदों का एक सत्र। अभी तक बात करेंगे तो 15 गेंदों का खेल पूरा हुआ इस सत्र में। 27 रन जो स्कोर कार्ड पर बनाई गई। आकाश न्यू बैटर ऑन स्ट्राइक। लोअर फुट टॉस थी, बैट स्विंग अच्छा, लेकिन गेंद सिर्फ लॉन्ग ऑफ तक, फील्डर तक ही पहुंच पाएगी। 1 रन आपको यहां से आता हुआ नजर आएगा। ऐसे सिचुएशन में मैं हमेशा कहता हूँ गाड़ी का स्टार्टर खराब हो तो गाड़ी को धक्के की ज़रूरत होती है। मैच में मोमेंटम चाहिए हो तो चौके छक्के की ज़रूरत होती है। और ये दोनों बल्लेबाज चाहेंगे एक 6 एक 4 तलाशना। मौके मिलते नहीं है तो इंसान को मौके बनानी पड़ती है। यू हैव टू क्रिएट द चांसेस टू गेट द सक्सेस। हर बार मैंने ये बताया है। बैकफुट पर गए थे, स्क्वायर कट, लेट कट, स्लाइस करना चाहते थे। बैट एंड बॉल के बीच कांटेक्ट नहीं, शरीर के करीब खेलने का वो प्रयास, लेकिन यहां पर भी आपको डॉट बॉल चमोदान के अंदर डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। अच्छी गेंदबाजी है ये, इकोनॉमिकल स्पेल प्लस विकेट टेकिंग एबिलिटी दिखाई है गेंदबाज गणेश ने। बैटर विंस द मैचेस, बॉलर विंस द टूर्नामेंट। जितनी अच्छी गेंदबाजी उतनी आपकी टीम मजबूत और प्रतियोगिता जीतने की ताकत आप रखती है। आखिरी गेंद यहां पर भी बीट किया, बल्ला घूमा, कनेक्शन नहीं, कहीं पर निगाह कहीं पर निशाना। लेकिन बैटिंग टीम ने रिव्यू लिया व्हाइट बॉल के लिए। ऑन फील्ड अंपायर का मानना है ये फेयर बॉल, लेकिन चैलेंज किया जाएगा, चेकिंग होगी ऑन द स्क्रीन। चलिए तीसरे अंपायर आइए और चेक कीजिए।
चला ऑन स्क्रीनवरती मात्र चेक या ठिकाणी नक्कीच केला जातोय. It is fair ball. Continue the game. The review is unsuccessful and it is a fair ball. Batting team आपने आपका रिव्यू गवाया और दोबारा आपको इस इनिंग में वो रिव्यू लेने का मौका मिलेगा नहीं. अंपायर का मानना बिल्कुल सही था. लीगल बॉल थी ये, इन द लाइन थी, इसी वजह से डॉट बॉल यहाँ पर आपको ज़रूर नजर आया. डॉट बॉल के साथ 3 ओवर का खेल होगा समाप्त. रन संख्या रोकी जाएगी 28. 28 रन स्कोर कार्ड पर. शुरुआती 2 ओवर 12 की औसत से रन बने थे 24, लेकिन तीसरा ओवर गणेश का जहां पर आई मात्र 4 रन और विकेट आई 1. मुकाबले में कमबैक किया यहाँ से अनुष्ठा 11 टीम चेयरमैन ठवड़ेपाड़ा ने. लेकिन इसके बाद की मैच काटेगी टक्कर. दोनों टीमों के बीच आपको नजर आएगी. एक तरफ टीम परी 11 डेरवली और उनके सामने मैदानी जंग में खेलते हुए हरिश्चंद्र स्मृति रूता 11 यंगस्टर नरपोली. ये दोनों टीमों के बीच वो मैच आपको नजर आएगा. चलिए दोनों टीमों के कैप्टन जैसे इनिंग ब्रेक होगा कंपलसरी टॉस करने के लिए आ रहा है. हरिश्चंद्र स्मृति रूता 11 यंगस्टर नारपोली के कप्तान और परी 11 डेरवली दोनों कैप्टन आएंगे इनिंग ब्रेक में. लेकिन गेंदबाजी मार पर लेफ्ट आर्म पेसर तैयार. पहली गेंद लॉन्ग ऑफ पर हसीदा हाथों में. कैच को कैरी किया जाएगा. आकाश आए और आकाश गए. ये दूसरा विकेट. सैफ आई है मैदान के अंदर नंबर 4 की पोजीशन पर. शुरुआत कमाल की थी मारूफ और अरबाज की जोड़ी ने. अरबाज तो अभी भी मैदान के अंदर मौजूद है, लेकिन मारूफ डगआउट में लौटे. नंबर 3 पर आए आकाश डगआउट में लौटे और अब उनका साथ देने के लिए सैफ मैदान के अंदर आई है. सचिन का ये दूसरा स्पेल. आते ही ऑफ साइड पर बैकफुट पंच. डीप में फील्डर टप्पा खाने के बाद गेंद ने अपना कांटा बदला और गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ. और ये 4 रन. चौका आपको यहां से आता हुआ नजर आएगा. इन्हीं 4 के साथ रन संख्या इंक्रीज होते हुए आपको जरूर दिखाई देगी. 32 रन जो यहां से स्कोर कार्ड पर बनी है सचिन के ऊपर आक्रमण करते हुए. लेकिन सचिन का वो दूसरा ओवर जहां पर 15 रन आए थे. इस इनिंग के मोस्ट एक्सपेंसिव बॉलर टिल नाउ सचिन ही है, लेकिन फिर भी कप्तान का उनके ऊपर भरोसा. एक स्पेल खराब जाने से किसी की काबिलियत कम नहीं होती. सचिन को ये दूसरा स्पेल जरूर दिया है. जड़ में डालिए ऑफ साइड पर ऑफ ड्राइव. फील्डिंग अच्छी. ओवर डायरेक्ट हिट अगर होता तो यहां से बल्लेबाज को वापस जाना पड़ता, लेकिन कोशिश ही नहीं की. ठवड़ेपाड़ा टीम 2 डायरेक्ट हिट के चांस, दोनों बार भी आपने थ्रो नहीं किया. चांसेस गवाए, बल्लेबाजों को मौके दिए. शायद कहीं ना कहीं ओवर थ्रो का वो डर, एक्स्ट्रा रन गंवाने का वो डर, लेकिन डर के आगे जीत है. ये डायलॉग आपने बताइए. डर के आगे जीत. बल्ला यहां से भी घूमा है. टप्पा खाने के बाद आउटसाइड द स्टंप वाइड लाइन के बाहर है. ये अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल हमारी तरफ जरूर आएगा. एक्स्ट्रा रन आपको अवॉइड करने पड़ेंगे. गेंदबाजी आपको अच्छी करनी पड़ेगी. दूसरा ओवर भी आपने महंगा डाला था 15 रन वाला. यहाँ पर आपने शुरुआत अच्छी की है, लेकिन शुरुआत में कंसिस्टेंसी मेंटेन करना बहुत जरूरी. एक और बार बल्ले का अंदरूनी किनारा था. इनसाइड एज फर्स्ट स्लिप में बॉल. डॉट गेंद की समाप्ति. देखिए सिक्सेस की मात्रा मुझे आज की रात में उतनी नजर आई नहीं है. जो मैक्सिमम्स जिनको देखने के लिए दर्शक आते हैं वो 6-4 लगातार जब गेंदें जाती है आर पार
तो बल्लेबाजों की होती है जय जयकार, लेकिन वो हुआ नहीं। अभी तक इस पारी की बात करेंगे या फिर पिछले 2 मुकाबलों की भी बात करेंगे। पिछला मैच हालांकि वो हाई स्कोरिंग ड्रामा हुआ था, पहला मैच भी लो स्कोरिंग। ऑन साइड पर एक और बार अपील की गई, इनटू द बॉडी कांटेक्ट, डायरेक्ट हिट का मौका थ्रो हुआ था, इस बार कनेक्शन बना नहीं। अंपायर का मानना इट इज नॉट LBW, इट इज LB, लेग बाइस। 1 रन यहां से लेग बाइस के तौर पर आता हुआ। टोटल की बात करेंगे तो रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 35, 35 रन आखिरी गेंद बाकी सचिन के दूसरे स्पेल की टीम के चौथे ओवर की। 35 बने। ये मुकाबला भी ऐसा लगता हुआ शायद लो स्कोरिंग होगा। 7 गेंदें टोटल पहली पारी में बची है, लेकिन अब आपको आक्रमण करना पड़ेगा। अब आपको आउट ना देखना होगा, ना ताव देखना होगा, बल्ला घुमाना होगा, रन बनाने होंगे। और वही कोशिश की, लेकिन गेंद हवा में, कॉर्नर बॉल का चांस, खुद गेंदबाज गेंद के नीचे, कैच ड्रॉप, कैच छूटा तो दिल टूटा। गेंदबाज का सपना भी टूटेगा विकेट लेने का। खुद अपने गेंदबाजी पर यह गलती की है। शायद अगर विकेट कीपर को कैच लेने देते तो ये विकेट हो सकता था, लेकिन जो बीता वो कल था, जो चल रहा वो आज है। प्रेजेंट की बात करेंगे तो कैच छूटा है, 1 रन मिला है, 4 ओवर की समाप्ति भी हुई है और टोटल बना है स्कोर कार्ड पर 36 रन फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। बैटिंग करते हुए टीम जय बाबा महापोली का। अभी भी आखिरी 6 गेंदों का खेल बाकी। चलिए कप्तान आइए, हरिश्चंद्र स्मृति रोता 11 यंगस्टर नारपोली और परी 11 डेरवली। चलिए दोनों कैप्टन आइए टॉस करने के लिए। 1 ही ओवर बचा है, इनिंग ब्रेक में कंपलसरी टॉस। 6 गेंदें आपको यहां से बचते हुए नजर आएंगी पहली पारी की और गेंदबाजी ट्रैक पर गेंदबाज आएंगे भूषण। भूषण के हाथों में गेंद थमाई गई। आखिरी ओवर, डेथ ओवर, स्लॉग ओवर। बल्लेबाजों के लिए खतरे की घंटी, गेंदबाजों के लिए मौका, रन बनाने की अपॉर्चुनिटी है। और यहाँ से इस मौके को, इस तोहफे को क्या ये दोनों बल्लेबाज का बोलेंगे। रन बने नहीं, लेकिन इसका कारण ये भी हो सकता है अरबाज जिन्होंने शुरुआत अच्छी की, दूसरे एंड से उनका कोई साथ दे नहीं पाया, विकेट्स गिरे और उसके बाद अरबाज के ऊपर भी दबाव बना, इसीलिए उन्होंने अपने निजी पारी की आखिरी 3 बॉल जो है वो डॉट खेले हैं। ये होता है जब आपका पार्टनर आपका उतनी अच्छी तरीके से साथ नहीं दे पाता। वो कोशिश ज़रूर करती है, लेकिन अगर उनको कामयाबी नहीं मिलती, विकेट जाती है, तो वो दबाव मेन बैटर आपके ऊपर बनता है। आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर भूषण, चलिए स्पीड अप कीजिए प्लीज़, वरना एक खिलाड़ी लेना पड़ेगा अंदर। फिर टाइम अलर्ट है, रूल्स एंड रेगुलेशंस वेरी स्ट्रिक्ट। ऑन स्ट्राइक पर आपको सैफ नजर आएंगे, लेफ्टी बैटर जो हमेशा घातक होती है, लेकिन इन्होंने वो अपना रूप दिखाया नहीं अभी तक। स्लोवर थी ये, टप्पा खाने के बाद रिवर्स हुई, रुक कर आई है। बल्लेबाज पहले ही कमिट कर बैठे, संपर्क हुआ नहीं। टॉट गेंद की समाप्ति। गेंदबाजों का कारनामा, बल्लेबाजों का पंचनामा जो खेल मैदान के अंदर आपको होता हुआ। गेंदबाजी कमाल की होती हुई बल्लेबाजी को खामोश किया है। क्रिकेट का खेल वक्त बदलता है, पत्ता पलटता है, और वो पत्ता पलटा गया है। यहां पर भी वो स्लोवर थी, टप्पा खाने के बाद वो रुक कर आ रही है गेंद, हल्का सा वो पिच से रिवर्स स्विंग आपको नजर आता हुआ। स्लोवर बाउंसर्स का इस्तेमाल करता वही खिलाड़ी, ऐसे तरीके की स्लोवर बाउंसर सर ड्वेन ब्रावो, सर हर्षल पटेल आईपीएल में जब डाला करते थे, मजा आता था देखने के लिए। 1 रन यहां से कंप्लीट जरूरी है। बरबास के पास वो स्ट्राइक है, इस शेर को दहाड़ना पड़ेगा, रन बनाने पड़ेंगे, अभी नहीं तो कभी नहीं। ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट लिमिटेड ओवर फॉर्मेट, अगर जीतते हैं तो दोबारा मौका, हारते हैं तो घर का रास्ता। यहाँ पर आपको एक मौका मिलता है जिसको आपको सक्सेस में कन्वर्ट करना पड़ता है। हवा में फिलहाल तो ये गेंद थी, फील्डर केन के नीचे, बड़ा स्ट्रोक मारने का प्रयास, लेकिन ताकत पड़ गई कम। गेंदबाज ने दिखाया दमखम और ये जाएगी तीसरी विकेट। विकेट यहां से गई है। न्यू बैटर मैदान के अंदर आपको दाखिल होते हुए बाबू नजर आएंगे, इन एट नंबर 5 की पोजीशन पर। 3 गेंदे यहां से अब भी बाकी,
टोटल वहीं पर रुकता हुआ स्कोर कार्ड पर 37 रन नजर आएंगे। 3 गेंदें अभी भी बची है पहली पारी के अंदर कि ये जोड़ी जो है वो अपने टीम के लिए वेल फिनिश कर सकती है। सैफ जो नंबर 4 पर आई है, बाबू जो नंबर 5 पर आई है, टॉप ऑर्डर के 3 बैटर डगआउट में वापस गई है। मिडल ऑर्डर के ये खिलाड़ी, आखिरी 3 गेंदें पहली पारी। चलिए स्पीड अप की मैंने बात की थी, 4 ओवर अगर आपने 20 मिनट में कंप्लीट किए तो इसका मतलब ये नहीं कि आखिरी ओवर के लिए अब ज़्यादा टाइम लेंगे। स्पीड अप मेंटेन कीजिए, पहले ही रात का खेल शुरू करने में बहुत समय बीत चुका है। लोवर फुट टॉस, ऑन साइड पर ड्राइव, सिंगल पूरा किया, दूसरे के लिए दौड़ लगाना चाहती है, रिस्की रन हो सकता है, बल्लेबाज को गंवाना पड़ेगा अपना विकेट। नो डाउट इट इज रन आउट। आइए मैदान के अंदर नंबर 6 की पोजीशन पर, ऑन साइड पर ये बड़ा स्ट्रोक, देर कर दी मेहरबा आते आते, लेकिन देर आए दुरुस्त आए, देकर जाएगा आता तर्जन 6 रन। टोटल की बात करेंगे तो 44 रन्स बने हैं एंड लास्ट बॉल आर रिमेन इन द फर्स्ट इनिंग। 44 के ऊपर ये टीम पहुंची है, क्या अर्धशतक पूरा हो सकता है, क्या 50 का आंकड़ा छुआ जाएगा, या भूषण बल्लेबाज को खामोश करेंगे आखिरी गेंद पर। आखिरी गेंद और यहां से भी एक फाइट, वातावरण टाइट, गेंद मिड विकेट सीमा पर, नंबर 6। आदरणीय अमितजी तुपे साहेबांना विनंती की आपण यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी मात्र नक्कीच करायचं आहे। कर्जत तालुक्यामधील एक यशस्वी पॅकर अमितजी तुपे साहेब। चला टॉस मात्र या ठिकाणी आपण करून घेऊया, दोन्ही कॅप्टन मात्र या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत।
चला साहेब एडीकडे आमचे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण दोन्ही टीममध्ये टॉस. पहिल्या फेरीची शेवटची मॅच. एच आहे, एच म्हणजे हेड, टी आहे, टी म्हणजे टेल. यस, कॉल करायचा आहे. हेड या ठिकाणी कॉल केला गेलाय. इट इज टेल. टॉस नारपोली टीमने या ठिकाणी मात्र जिंकलाय. अर्थात सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? कॅप्टनला विचारून सांगते. यस, तुम्ही निर्णय पेंडिंग सध्या तरी या ठिकाणी ठेवलेला आहात. कसं वाटतं हे आयोजन? 1.5 लाख रुपयांची स्पर्धा आहे. 32 ग्रामीण संघ. आपण हे सहजासहजी चित्र पाहत नाही की 2 ग्रुपमध्ये एक बाईक दिली जाते, परंतु अजय शेठ दिघे साहेबांनी ते करून दाखवलं आहे आणि कर्जत नगरीमध्ये एवढं मोठं आयोजन केलेलं आहे. कसं वाटतंय? आयोजन तर खूप छान आहे. आम्ही पहिल्यांदाच आलो आहे कर्ज विभागामध्ये केलेल्या. आयोजकांचे खूप धन्यवाद मानतो की आम्हाला एंट्री दिली इथे. त्याच्याच बरोबरीने डेरवली टीम तुमच्या अगेन्स्ट आहे. कधी यावर्षी मागच्या वर्षी त्यांच्या विरोधात मॅच झालेली आहे. कोण जिंकलाय, कोण हारलाय, काय आठवणी असतील, काही आठवत आहे? यावर्षी तर झाली नाही आहे. आता पहिल्यांदाच लागली ती आमच्यासोबत. बघू आता खेळलो की चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. देरवली टीम अर्थातच यंदाच्या वर्षी टॉस तर तुम्ही गमावलेला आहे. डिसिजन थोड्या वेळात समजेलच, परंतु प्रवास कसा चालला आहे टीमचा? किती पारितोषिकं जिंकलेली आहेत? कशा फॉर्ममधून सध्या तरी टीम जाते? खरं तर आता सीझन जवळपास खरं तर आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आहे, परंतु तुमच्या टीमचा प्रवास या सीझनभर कसा राहिला आहे? सध्या तर आम्ही बॅकफूटवरच आहो, कारण की आमचा परफॉर्मन्सच होत नाही. प्लेयर आमचे जॉबला असल्या कारणामुळे प्रॅक्टिसला टाईम नाही. पण या स्पर्धेमध्ये तुम्हाला संधी मिळाली आहे नारपोली टीमच्या अगेन्स्ट. अर्थातच बलाढ्य टीम आहे. कसे प्रयत्न असतील आणि कसा खेळ कराल? आम्ही चांगलाच खेळण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्याच बरोबरीने 2 बाईकसह 1.5 लाख रुपयांची स्पर्धा. एवढं भव्य दिव्य आयोजन कर्जत नगरीमध्ये तुम्ही कधी या. मैदानं आणि आयोजन हे दोन्ही चांगलं असतं. काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगलंच आहे आणि आम्ही पहिल्यांदाच इकडे खेळायला आलो. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील या ठिकाणी असतील. सो द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज टीम हरिश्चंद्र स्मृती रुता 11 यंग स्टार नारपोली वन द टॉस. Decision is still pending. We will look forward to the ongoing match where run chase is going to begin, and in the commentary box there is Sandeep Boradi sir. Thank you so much. That's it from the toss box. यस, थँक्यू मानस. अगदी एक सुवाच्य हिंदी आणि मराठीचं समालोचक उभारता सितारा जरूर पाहायला मिळाला. अनेक स्पर्धा ज्याने आपल्या आवाजाने गाजवल्यात आणि आज तर एक वेगळीच झलक त्यांची पाहायला मिळाली, इंग्लिश कॉमेंट्री. परंतु असो, जाऊयात मॅचकडे. शुभेच्छा असतील मानस तुम्हाला सुद्धा. परंतु यावेळी मात्र टार्गेट सेट झालाय 51 धावसंख्येचं. एकीकडे आपण पाहतोय अनुश्री 11 जय हनुमान डवलेपाडा टीम आणि त्याच्या विरोधात 2 हात करताना दिसून येते ती मात्र जय बाबा महापुली टीम. बलाढ्य टीम. दोनही संघ सातत्यपूर्ण आपण पाहतोय एकमेकांच्या समोर आलेले आहेत, परंतु आज मात्र या कर्जत नगरीत दोन्ही टीम पाहायला मिळत आहेत. अनुश्री 11 जय हनुमान डवलेपाडा टीम ज्याला पुरस्कृत केलाय अमितजी तुपे आणि साहिलजी कडब यांनी. 51 धावसंख्येचं लक्ष त्यांच्या समोर आणून ठेवलंय आणि सलामीची जोडी आपण पाहतोय. एकीकडे सुनील आहे तर दुसरीकडे चांगला पटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद आपण पाहतोय अगदी साथ देताना दिसून येतोय सुनील केवणेसाठी. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मारूफ. महापुली टीमला मला वाटते गतवर्षी आपण या कर्जत नगरीत जरूर अनुभवलं होतं, परंतु आता मात्र समोर अनुश्री 11 जय हनुमान डवलेपाडा टीम आहे. गोलंदाजी मार्क वरती मारूफ. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. जबरदस्त. यावेळी जर विचार करायला गेला तर झटका अगदी 1000 व्होल्टचा आहे, कारण ज्याच्यावरती मदार होती, आशा होती, तो परतीचा प्रवास करताना दिसून येतोय. महापोली टीमने पहिल्या हिऱ्याला टिपलाय. तर म्हणायला गेलं तर ही विकेट फार महत्त्वाची होती,
कारण त्याने पहिल्याच बॉलवरती एक चुणूक दाखवली ते मॅचमध्ये षटकार खेचून. तो सुनील मात्र आता परतीचा प्रवास करेल. झटका क्रमांक 1, कभी तेरी तो कभी मेरी. सुरुवात फार चांगली झाली होती यावेळी सुनीलच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र फटका फसला. गोलंदाज मारूफ आपण पाहतोय एक चांगली कामगिरी करताना दिसून आलाय. 51 धावसंख्येचं टार्गेट बऱ्याच जणांना सहजरित्या वाटलं होतं की या ठिकाणी या धावा अनुश्री 11 जय हनुमान ढवळेपाडा टीम कुट्टाना दिसून येईल, परंतु या धावांना आता खऱ्या अर्थाने रोख लावली आहे. कारण एकीकडे आपण पाहतोय ना का आता वनडाऊनच्या विकेटवरती अगदी सुनील केवलेचे बंधू आहेत सचिन केवणे. दोनही बंधूंनी अगदी जय हनुमान ढवळेपाडा टीमला एक बंदिस्त करून ठेवलं. बंदिस्त म्हणण्यापेक्षा क्रिकेटच्या जगतात अगदी वारंवार स्पर्धा जिंकताना दिसून आलेले आहेत, परंतु आता मात्र या कर्जत नगरीत आहेत. सातत्यपूर्ण कर्जतचा प्रवास त्यांचा पाहायला मिळालेला आहे. मारूप आता तिसरा बॉल समोर आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन चांगला फटका, गॅप शोधले सचिनने, बॉलला अगदी जमिनी लगत फटका दिलाय आणि इथे मात्र आलाय सचिनच्या बॅटमधून हा चौकार. मारूपची गोलंदाजी आहे. मी म्हटलं होतं की षटकाराला विकेट आलाय, चौकार आलाय. चांगला बॉल, सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी वेगावरती स्वार झाले. अगदी आता ऑफस्टमच्या बाहेर बॉलला ठेवण्यात यशस्वीता पाहायला मिळाली. व्हेरिएशन आणलं गेलं आणि एकतर चेंज ऑफ स्पेस जसं म्हटलं जातं तशी सध्या गती होती गोलंदाजाची. मारूप आपण पाहतोय 4 बॉल संपलेत, एका विकेटचं नुकसान आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. विचार करायला गेला तर 51 धावसंख्येचं हे टार्गेट आहे. 5 षटकांची मॅच आहे. प्रति षटक 10.20 ची सरासरी राखायची आहे. मी तर म्हणेल आता ती सरासरी यशस्वीरित्या पाहायला मिळतीये. 11 धावा आता धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, अजून 1 बॉल शिल्लक आहे. अगदी मारूप या गोलंदाजाचा. महापोली की अनुश्री 11 जय हनुमान ढवळेपाडा, या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काही पुढच्या षटकांमध्ये जरूर पाहायला मिळेल. नारपोली आणि डेरवले टीम, आपण दोन्ही संघ तयारीत राहा. टॉस झालेला आहे आपला. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तो आपल्या भेटीला जरूर येईल. मारूपचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. हर्षद, दांडी 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 गोल, फर्निचर झालंय डिस्ट्रॉय. परतावा लागेल हर्षद या बॅटरला. योगदान मात्र काही आलं नाही हर्षदच्या माध्यमातून. झटका क्रमांक 2, सलामीची जोडी संपूर्णपणे तंबूच्या आसऱ्याला आहे. तुम्हाला असं वाटतं ना की विजय निश्चित आहे, त्यावेळी मात्र कठीण परिस्थितीला संघर्षाची झालर द्यावी लागते आणि ढवळेपाडा टीम थोडा तितकाच लेझी क्रिकेट आज मैदानात पाहायला मिळाला आहे. कारण सचिनच्या बॅटमधून सुनीलच्या बॅटमधून जो षटकार आला, प्रश्नचिन्ह निर्माण करत असतानाच मारूपने त्याला परतीचा प्रवासाला पाठवला, परंतु या ठिकाणी हर्षदचं योगदान काही कमतरतेत आलं आहे. फार मोठी चुकी झाली हर्षदच्या माध्यमातून. नक्कीच संदीप बोराडे सर, चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते. दरम्यान पुढच्या मॅचमध्ये यंगस्टर नारपोली टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि त्याच नारपोली गावचंही रायगड जिल्ह्यातील एक यशस्वी स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे मेंबर आणि रायगडचे स्कोरिंगचे कम्प्युटर आम्ही ज्यांना म्हणतो, आमचे जिवलग मित्र मयूर पाटील सर या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी असेल. यस, थँक्यू मानस, बरी आठवण करून दिली. खरं म्हणायला गेलं तर मयूर पाटील या आपण मंचावरती. अगदी आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मानस, तितकाच मोठा अभिमान आहे आपल्याला सुद्धा की याच रायगड समालोचक असोसिएशनच्या सदस्यांची संख्या जर आता पाहायला गेलं तर जवळजवळ 300 पार पाहायला मिळते. हे महत्त्वाचं आहे. एकत्रित कडून अगदी
अध्यक्ष संदीपजी पाटील यांचं जरा कौतुक करूया, कारण एकत्र धाग्यात बांधून ठेवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. मग त्याच्यात समालोचक असू द्या, स्कोरर असू द्या, अंपायर असू द्या, सर्वांना एकत्रितरित्या सांभाळून घेणारी ही असोसिएशन आहे. आणि रायगड समालोचक असोसिएशनचा व्यापक पसारा जर तुम्ही पाहायला गेला तर संपूर्ण महाराष्ट्रावर पसरलेला आहे. मयूर पाटील, आपणास विनंती की आपण मंचावरती या. आकाश गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला बॉल आकाशचा पिच होईल. चांगला फटका, यावेळी पुलर लाईनचा वापर आणि इथे मात्र काय घडलाय, लेग अंपायरचा इशारा, इट इज नो बॉल. आणि त्याच्यावरती मात्र अगदी मी तर म्हणेल जीवदान मिळतंय ते सचिन केवणेला, कारण इथे फटका फसला होता. नो बॉल +1 अशा 2 धावा धावपलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात जोडल्या जातील. आणि त्याच्याही पलीकडे तुम्ही पाहायला गेलं तर अगदी एबीपी माझाची टॅगलाईन, उघडा डोळे पहा नीट, नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. सोने पे सुहागा मी तर म्हणेल. फटका खरं म्हणायला गेलं तर सचिनचा फसला होता. उचलण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र अगदी चित्याच्या चपलाईने धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र चुकी झाली आहे. ही होता कामा नये. खरं म्हणायला गेलं तर अगदी जयबाबा महापुले टीम मैदानात सामना कशा प्रकारे खेळावा, परंतु इथे चुका घडल्यात आणि या चुकांना माफी नाही आहे. परंतु सगळ्यात मोठी चूक सध्या मैदानात घडवली होती ती सचिन केवणेने. अतिघाई आणि संकटात जाई, संकट वाढवलं होतं. सोहमला अगदी विकेट सॅक्रिफाय करायला लागली असती, ही फार महत्त्वाचं आहे. परंतु इथे नेम चुकला आणि त्याच्यानंतर सोहम बाल बचावलेत. सिंगल आली आहे लेगबायच्या स्वरूपात. सिंगलच्या मदतीने मात्र टोटल पुढे सरकती आहे 14 आकड्यावरती. 14 रन्स ऑन स्कोरबोर्ड. फ्री हिटचा बॉल होता, परंतु रनआउटची विकेट मात्र ग्राह्य केली जाते. हे विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न, थोडंसं सांभाळा. इथे सिंगल आली आहे. पुन्हा एकदा 15 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 आहे आकाश. मी तर म्हणेल पहिल्या षटकात खऱ्या अर्थाने धावा आल्या जरूर, परंतु आकाशने या षटकात या धावा रोखण्याची किमया जरूर केली. कारण एकीकडे पाहतोय पहिला बॉल चुकीचा आला, नो बॉल +1 अशा 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्या. त्याच्यानंतर एक लेग बायची, त्याच्यानंतर सिंगल, म्हणजे 2 बॉलवरती 4 धावा खर्च केल्यात. अजूनही बराचसा क्रिकेट बाकी आहे. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट जरूर पाहणार आहोत. आणि नक्कीच संदीप सर की नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही बॉलिंग घेतलेली आहे, त्यामुळे परी 11 डेरवलीला बॅटिंग करायची आहे. डेरवली टीम बॅटिंगसाठी आपण सज्ज राहावं. यस, यंगस्टार नारपोली टीम आणि त्याच्या विरोधात आपल्याला डेरवली टीम पाहायला मिळेल. परी 11 डेरवली. चांगला बॉल वाईट, परंतु पंचांचा इशारा, इथे दिशा भरकटली आहे. गोलंदाज आकाश तुमची थोड्याच अंशी वाहवा जरूर केली आम्ही, परंतु त्याच्यानंतर आता दिशाहीन गोलंदाजी सध्या मैदानात पाहायला मिळाली आहे. आणि इथे मात्र वाईटच्या मदतीने सिंगल धावपलकावरती येईल. धावसंख्या 16 आकड्यावरती आहे. आणखी एक फटका उचलण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा लेग बायच्या स्वरूपात सिंगल पाहायला मिळेल. हे फार गरजेचं आहे, कारण प्रत्येक धावेकडे तुम्हाला पाहावं लागेल. आणि क्रिकेटच्या लाईफ लाईनला मैदानात खरं म्हणायला गेलं तर अगदी संजीवनी दिल्या ते सचिन केवणे आणि सोहमने. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु एकीकडे त्यांना सुद्धा माहिती आहे की आव्हान कठीण नाही आहे, परंतु तितकं सोपंसुद्धा नाही आहे. समोरच्याला हलक्यात घेणं अगदी पथ्यावर पडत नसतं कधी. मग क्रिकेटचं युद्ध असू द्या, नाही तर मग व्यावहारिक जीवनातलं युद्ध असू द्या. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे. उचललाय बॉल आणि ते फेकलाय, परंतु दुसरी धावसुद्धा या ठिकाणी कंप्लीट होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते आहे, जाऊन पोचले 19 आकड्यावरती. अजूनही पाहतोय आपण 32 धाव संख्येचा पल्ला गाठायचा आहे पूर्णपणे पुढे जाऊन, परंतु यावेळी मात्र
चांगली गोलंदाजी सुद्धा आकाशची मैदानात झाली आहे. चुकांवर चुका झाल्यात फिल्डिंगमध्ये, यात काही शंका नाही, परंतु त्याच्याही पलीकडे मी तर म्हणेल आकाश उत्तम दर्जाची गोलंदाजी करतो आहे. एक नो आला, एक वाईट आला आहे, परंतु चारही बॉलचा विचार करायला गेलं तरी ते मोठा कोणताही फटका आला नाही आहे. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2026 आपण अनुभवतोय. आज खरं म्हणायला गेलं तर अनुश्र 11 जानवान डवलेपाडा संघाला पॅक केलं ते मात्र अमितजी तुपे आणि साहिलजी कडाव यांच्या माध्यमातून. हा डॉट बॉल आलाय. जसे सध्या मैदानात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अद्याप 5 बॉल झालेत. तुमचा इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचला राजेंद्र. अर्थातच शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. आकाश, कारण एक नो आला होता, तदनंतर एक वाईड आला होता. चांगला फटका. यावेळी मात्र एक्स्ट्राला बॉल ट्रॅव्हल केला आहे, फक्त दिशा दिली आहे. ही ताकद आहे क्रिकेटची. खरं म्हणायला गेलं तर आपल्यावरती जसं आपण फटका खेळतो ना, त्यावेळी मात्र आपल्या फटक्यामध्ये कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. आणि सध्या जर पाहायला गेलं तर सचिनच्या फटक्यामध्ये कॉन्फिडन्स जरूर होता. जागेवरती थांबला फटका घेतल्याच्या नंतर, कारण गॅप शोधली आणि इथे मात्र एक्स्ट्राला चौकार आला आहे. अगदी डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल. 4 धावींच्या मदतीने 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल. 2 विकेटचं नुकसान आणि धावा जाऊन पोहोचत आहेत ते अद्यापपर्यंत 23 या आकड्यावरती. मी या ठिकाणी विशाल देशमुख साहेब आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराला विनंती करेन की आपण आदरपूर्वक या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. सन्माननीय विशाल देशमुख साहेब आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार यावं आपण व्यासपीठावर. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला आमंत्रण आहे, आपलं स्वागत असेल. संदीपजी बोराडे सर, ज्यांनी पेणमध्ये जाऊन लकी ड्रॉची इलेक्ट्रिक स्कूटी जिंकली आणि आजकाल म्हणून सांगतात की त्यांना लकी ड्रॉमध्ये चिठ्ठी टाकून देऊ नका. आणि त्यांचं नशीब एवढं चांगलं आहे की बक्षीस त्यांना लागण्याची संधी जास्त आहे. माणस खरं म्हणायला गेलं तर मग हा आमच्यावरती अन्याय चालू आहे असं म्हणावं लागेल. परंतु असो, चांगली गोष्ट आहे, कारण त्या अगदी स्पर्धेचे तुम्ही सुद्धा साक्षीदार होता. त्याच्यानंतर यश मालकर, आपण त्यांना सुद्धा पाहिलं होतं. परंतु मला वाटतं अगोदरच्या रजनीमध्ये तुम्ही चिठ्ठ्या टाकून निघून गेले. शेवटची रजनीच आमच्या वाट्याला आली आणि तिथेच आमची नशिबाची बाजी पाहायला मिळाली. आणि खरंय कौतुक करेल ते राजेंद्र सालुंके साहेबांचं आणि आयोजक रुपेश पाटील, ज्यांनी आम्हाला सांगितलं तुमच्या नावाची चिठ्ठी आम्हाला हवी आहे. पण उद्या संदीप बोराडे सर या प्रेक्षकांमध्ये, खरं तर या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी परवडी आहे. 2 लकी ड्रॉचे पारितोषिक उद्याच्या रात्रीमध्ये संदीप बोराडे सर उद्या असतील. एक पारितोषिक कमी होईल, म्हणजे उद्या 2 लकी ड्रॉ असणार आहेत. प्रेक्षकांना ऐका, लाईव्हच्या माध्यमातून ऐकताय तर उद्या या लकी ड्रॉ जिंकण्याची संधी आहे. 2 पारितोषिका काय असेल ते सरप्राईज आहे, परंतु 2 सरप्राईज गेम उद्या लकी ड्रॉसाठी असतील. मारुपवरती विश्वास टाकलाय. यावेळी मैदानात चांगला खेळ चालू आहे, परंतु इथे सिंगल आली आहे. एकीकडे पाहायला गेलं तर धावत संख्या पुढे सरसावती आहे, जाऊन पोचले अद्यापपर्यंत 24 या आकड्यावरती. कारण 2 षटकांच्या ती धावत संख्या होती ती अवघी 23. मारूप पुन्हा एकदा विश्वासाला सार्थ ठरेल का? कारण याच मारूपच्या गोलंदाजीवरती मानंडरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 11 धावा आल्यात. विकेट जरूर आल्या 2, परंतु त्याच्यावरती विश्वास जरूर आहे आणि तो विश्वास मैदानात सार्थ करेल का? कारण एकीकडे आता थोडंसं धक्का तंत्र त्यांच्यासाठी लागू झालं आहे. कारण एकीकडे पाहायला गेलं तर सचिनच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आले आहे, परंतु 7 बॉलचा सामना सचिनने केला आहे. आणि वैयक्तिक जर विचार करायला गेलं तर 12 धावा संघासाठी वैयक्तिक कमावल्यात त्याने. टोटल मात्र पाहतोय 24. चांगला बॉल यावेळी पिच केला जातो आहे, परंतु इथे मात्र काय घडलं आहे, पॉपिंग क्रीजमध्ये मला वाटतं सही सलामत बॅटर, दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र सिंगल, एक चिकी सिंगल पाहायला मिळते. चिकी सिंगलच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोचले आहे 25 या आकड्यावरती. अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर अगदी अर्ध लक्षापर्यंत पोहोचले आहेत. म्हणजे पहा 14 बॉलचा सामना झाला आहे. 14 बॉलमध्ये जर विचार करायला गेलं तर या ठिकाणी धावा आल्यात त्या 25. आणि आता उर्वरित बॉल आपण पाहतोय, आता 16 बॉलमध्ये करायच्या आहेत त्या 26. थोडं कठीण नाही म्हणता येणार,
परंतु तितकं सोपंही म्हणता येत नाही. कारण मानस सर आपण पाहतो ना की क्रिकेट जितक्या पद्धतीने खेळला जातो ना तितक्या वेगवेगळ्या छटा, जसं म्हटलं जातं की कायद्यामधल्या पलबाटा, परंतु क्रिकेटमध्ये त्याच छटा सातत्यपूर्ण रंग बदलताना दिसून येत आहेत. इथे तसंच गणित आहे. कालची काय मॅच झाली होती, हाय व्होल्टेज ड्रामा खरोखर. त्रिफलाची दांडी गुल यावेळी परतावा लागेल बॅटर सोहमला. चर्चा आपण करत होतो, थोडं डीजेच्या संगीतानंतर ही चर्चा कालच्या रजनीची आपण करणार आहोत. ते डीजे मास्टर तुमचं कौतुक करेल. अगदी मध्यरात्री रामाच्या प्रहाराला इतकं सुंदर गीत तुमच्या माध्यमातून लागलं गेलं आहे. रोहित आपण पाहतोय सध्या डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत. एक दर्जेदार संगीत त्यांच्या माध्यमातून लावला गेला. आपण चर्चा जरूर करत होतो कालच्या रजनीची मानस सर, कारण एकीकडे पाहायला गेल्यानंतर कालच्या रजनीमध्ये एकदा बलाढ्य दोन्ही संघ पाहायला मिळत होते. एक भैरवनाथ वरई आणि त्याच्या विरोधात मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाथ. 12 बॉल 13ची गरज असताना या सामन्याला युटर्न दिला होता. शेवटच्या षटकामध्ये अगदी 6 बॉल 4ची गरज होती. 5 बॉलमध्ये अनिकेत भोईरने कोणतीही धाव खर्च केली नाही, परंतु शेवटची जशी 5व्या बॉलवरती विकेट पडली आणि बॅटिंगला आला तो भैरवनाथ वरईचा रितेश, आणि त्याने सुद्धा ठोकला होता असाच षटकार न सामना केला होता फिनिश, परंतु इथे षटकार आला. जसं म्हटलं जातं ना की अगदी क्रिकेटमध्ये पुनश्च भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पाहायला मिळेल की नाही असा इतिहास त्यांनी घडवला, तसं बैलगाडा शर्यतीमध्ये पंढरीनाथ पडके हे नाव पुन्हा एकदा पाहायला मिळेल की नाही हा मात्र प्रश्नच होता. कारण हे दिलदार व्यक्तिमत्व बैलगाडा शर्यतीतलं आज आपल्यातून निघून गेलं आहे. फार मोठी बैलगाडा शर्यतीवरती ही शोककला पाहायला मिळाली, परंतु इथे आपण पाहतोय मारूपची गोलंदाजी आहे. 3 बॉल दर्जेदार फेकले मारूपने, परंतु षटकार आला आहे आणि षटकार सुद्धा कोणाच्या बॅटमधून आला ते पहा. जो भूषण अगदी सोहमची जागा घेण्यासाठी मैदानात आला आणि आल्या आल्या ठोकला षटकार. स्वप्नील दिघे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सातत्यपूर्ण इंटरनेट सर्व्हिस या ठिकाणी पुरवली गेली आहे. दिघे इंटरनेट सर्व्हिस मनापासून कौतुक करूया. माणस मी अनेक स्पर्धा या तालुक्याच्या आजूबाजूला पाहिल्या आणि इथे तर हे अक्काचं मैदान आहे, त्यांचं सातत्यपूर्ण नेट प्रोव्हाइड करतात. परंतु मी अगदी पलसदरीचं मैदान पाहिलं, तिथेसुद्धा त्यांचं नेट प्रोव्हाइड केलं गेलं. एक चांगली क्वालिटी आणि क्लॅरिटी देण्याचं काम ते मात्र इंटरनेटच्या बाबतीत देत आहेत, त्यांचंसुद्धा कौतुक करूयात. इथे सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने धावसंख्या 32 या आकड्यावरती. मारूपची गोलंदाजी आपण पाहतोय, अजूनही एका बॉलचा तरार बाकी आहे. चला जरा स्पीडअप करा, वेळ फार कमी खर्च करा मी तर म्हणेल. लास्ट बॉल मारूपचा या इनिंग मधला सेकंड स्पेल तो हाताळतोय.
पुन्हा एकदा चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात आणि टिपला जातोय झेल. संपवला या बळी मात्र सचिनचा खेळ. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग, महत्त्वपूर्ण विकेट आहे. अगदी हा धक्का आता मी तर म्हणेल अनुश्री 11 हनुमान ढवलेपाडा टीमला पचवायचा आहे. घडेल काय माहीत नाही आहे, कारण जिथे सुनीलची विकेट आली ना तिथे असं वाटलं होतं की जोपर्यंत सचिन मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र अनुश्री 11 हनुमान ढवलेपाडा टीम खुशीत गाजर जरूर कायल, विजयापर्यंत समीप पोचेल. परंतु आता मात्र धोका वाढला आहे. कार्य तर मी तर म्हणेल यावेळी सचिनने चांगलं केलं आहे, कारण त्याच्याच बॅटमधून अद्यापपर्यंत धावा पाहायला मिळाल्या. टोटल मात्र अद्यापपर्यंत 32 या आकड्यावरती आहे. आणि विचार करायला गेलं तर आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि धावा करायच्या त्या तब्बल 19. दरम्यान कलकलीची नम्र विनंती आहे मयूरजी पाटील, थोडीशी झलक कर्जतकरांना तुमच्या माध्यमातून होऊन जाऊ द्या. विनंती आहे आपणास. मयूरजी पाटील आमचे स्कोरर मित्र या आपण मंचावरती. अगोदर ज्यांनी स्कोररची भूमिका साकारली ते आमचे साजन, आणि आता आपण पाहतोय जे आता स्कोररची भूमिका साकारतायत ते दर्शन, साजन आणि दर्शन. आणि दोघेही खरं म्हणायला गेलं तर क्रिकेटच्या मैदानावरती व्यासपीठावरती स्कोरिंग करतायत. खरं सांगायला गेलं तर ते बैलगाडा शर्यतींचे शौकीन आहेत दोघेही. बाबू सध्या आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. परिस्थिती कठीण आहे, परंतु या परिस्थितीला सामोरं आता जावं लागेल. हनुमान ढवलेपाडा टीम या मयूर पाटील उपस्थित होत आहेत. मनस्वी स्वागत मयूर. अगदी मयूर पाटील आपलं सुद्धा मंचाच्या वतीने सहर्षमय स्वागत. एक उत्तम दर्जाचे स्कोरर खरं म्हणायला गेलं तर अगदी समालोचकांचा 99% आरसा आहे. समालोचकांची कला जर प्रेरित व्हायचं असेल ना तर स्कोररकडे पाहणं गरजेचं आहे. कधी कधी काही गोष्टी स्कोररच्या इतक्या माइंडमध्ये फिट असतात का तो इतिहास जागृत करायला समालोचकाला ते भाग पाडतात. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय. ऑनसाइड लॉंगॉनला क्लिअर करत असताना इथे मात्र सिंगल येईल. 34 धावा अद्याप धावफलकावरती लागल्यात. मी म्हटलं ना की सचिनची विकेट फार महत्त्वाची होती मैदानात, परंतु अजूनही भूषण मैदानावरती आहे. ज्याच्या बॅटमधून षटकार आलेला आहे अनिकेत. यात भूषण अजूनही स्ट्राईकवरती आहे. मगाचा षटकार दैदिप्यमान जरूर पाहायला मिळाला, परंतु यावेळी त्या एकाच मोठ्या फटक्याची गरज आहे अनुश्री 11 हनुमान ढवलेपाडा टीमला. चुकी झाली आहे मी तर म्हणेल. यावेळी पंचांकडे आशाभूल नजरेने पाहिलं गेलं. सरळरित्या बॉल किपरच्या हातात विसावला. टप्पा अचूक होता, परंतु जर टायमिंग झालं असतं बॅटरचं तर हा फटका मोठ्या पद्धतीत स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या डोक्यावरून पाहायला मिळाला असता. आडवा दांडपट्टा अगदी उंचीवरून चालवण्याचा प्रयत्न होता. डॉट आलाय. संकटात आहे आता खरं म्हणायला गेलं तर बॅटिंग करणारी टीम, परंतु या संकटातून सावरण्याची ताकद ठेवावी लागेल. कारण म्हटलं जाताना संघर्षातला जो विजय असतो तो अगदी परमोच्च आनंद देणारा असतो,
परंतु इथे जिंकण्यापेक्षा हारण्याची सुद्धा चर्चा होणार. टॅपिंग क्रिकेट सध्या जर पाहायला गेलं तर अगदी मैदानावरतीच बॉलला दाबलं गेलं बॅटरकडून. सिंगल आली आहे. इक्का दुक्काने कामं होणार नाही आहेत. हे 2 बॉल अतिशय निर्णायक असतील. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचती आहे 36 या आकड्यावरती. 35 वरती माफी असावी, हरकत नाही आहे. रात्रीची झोप असते, कधी कधी आमच्याकडूनही चुका होतात. स्कोरर पण माणूस आहे, अंपायर माणसं आहेत, खेळाडूही माणसं आहेत. स्पर्धाच आपल्यासाठी आहे. पुढच्या वर्षी ग्रामीण धमाका पाहायला मिळेल. फार चांगली गोलंदाजी पाहतोय गोलंदाज बाबूची. म्हटलं जातं ना की अगदी ज्या इकॉनॉमिकल स्पेलला सध्या गरज होती जय बाबा महापोली टीमला, ते इकॉनॉमिकल स्पेल सध्या बाबूच्या माध्यमातून आहे. मी म्हटलं होतं मगाशीच की या 2 बॉलवरती फार मोठा चित्तथरारक अनुभव घ्यावा लागेल दोन्ही टीमला. लास्ट बॉल 4th ओव्हर. चांगला फटका आहे, उंचीवरती बॉल आहे, सेफ झोनमध्ये बॉल लँड होतोय, शंकाच नाही आहे. उचलेल फिक करेल तोपर्यंत इथे 2 धावा येतील. या 2 धावेच्या मदतीने मात्र 4 षटकांचा खेळ संपला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 37 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती मात्र 14 धावसंख्येची. अटीतटीची लढत आहे. पहा, मी म्हटलं होतं की पहिल्या षटकात आल्या 11 धावा, द्वितीय षटकात आल्या 12 धावा. 2 षटकांमध्ये एका धावेचा का होईना परंतु चढता आलेख पाहायला मिळाला. तिसरं षटक आलं पुन्हा एकदा मारूपचं, ज्याने मात्र धावा खर्च केल्या 9 धावा, परंतु 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने परतीचा प्रवासाला भाग पाडल्यात. आणि त्याच्यानंतर बाबूने तर 4 चांद लावलेत. एक दर्जेदार गोलंदाजी, ज्याने 6 बॉलचा सामना केला, परंतु सामना करत असताना अवघ्या 5च धावा खर्च केल्यात. हे फार महत्त्वाचं आहे. विकेट कोणतीही आली नाही आहे, परंतु ऐन मोक्याच्या वेळी अगदी या धावा त्याने डवलेपाडा टीमच्या मैदानात रोखल्यात. नक्कीच. आणि संदीप सर, तोच बाबू ज्याने शेवटला 2 बॉल 2 षटकार मारले होते. जर ते 2 षटकार नसते तर या 6 मध्ये 14 नाही, 6 मध्ये 2 असू शकले असते. म्हणजे निर्णायक क्षणी मारलेले 2 षटकार आणि निर्णायक क्षणी डिलिव्हर्ड केलेलं इम्पॉर्टंट षटक या मॅचचं टर्निंग पॉईंट ठरलेलं आहे. अर्थातच मानस, आपण पाहतोय ना की हे षटकार थोडंसं पहिल्या इनिंगकडे आम्ही दुर्लक्ष जरूर केला, परंतु इथे मात्र अगदी बाबू लकी ठरलाय मी तर म्हणेल संघासाठी. महापोली टीमला ज्या पद्धतीत तारणहाराची भूमिका करायची आहे तो तारणहार जरूर ठरलाय, परंतु अजून मॅच बाकी आहे. काय घडेल 6 बॉलमध्ये माहीत नाही आहे, कारण 14 धावेंचा चित्तथरारक क्रिकेट आपण अनुभवतोय. मी म्हटलं कालचंच उदाहरण, अगदी 6 बॉल 4, परंतु शेवटच्या बॉलवरती आला षटकार. आणि इथे काय घडतंय की अगदी याच 2 मोठ्या फटक्यांची वाट पाहावी लागणार आहे अनुश्री 11 जय हनुमान ढवलेपाडा टीमला, तर त्याच 3 डॉट बॉलची वाट पाहावी लागणार आहे ती मात्र यावेळी जय बाबा महापोली टीमला. अरहम पटेल गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा षटक आहे अरहम. चांगला फटका. यावेळी मी म्हटलं होतं की अगदी 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे, त्यातला पहिला फटका तर आलाय. बॅटर भूषणच्या माठमधून. क्या बात आहे डीजे मास्टर. अरहमच्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय तो मात्र भूषण या बॅटरने. त्याच्या मनगडातली ती ताकद आहे. खरं म्हणायला गेलं तर अगदी संधी मिळाली नव्हती काही क्षणातच, परंतु आल्या आल्या त्यानेच ठोकला होता मैदानावरती षटकार. जागा घेण्यासाठी तो आला होता खरं म्हणायला गेलं तर सचिनची. पुन्हा एकदा फटका सजवलाय जरूर. क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच. अगदी टिपली आहे, परतावा लागेल भूषणला.
बऱ्याच जणांच्या चर्चा मानस यावेळी रंगल्या जातात. षटकाराला थोडं थांबायला पाहिजे होतं, परंतु मी तर म्हणेल अगदी फटक्याला लांबीपासून वंचित ठेवला आहे, अन्यथा हा सुद्धा षटकार पाहायला मिळाला असता. यावेळी सिच्युएशन पाहून क्रिकेट खेळावा लागतो. विकेट गेली याचं दुःख नाही आहे, परंतु अगोदरच्या बॉलवरती षटकार आला हे महत्त्वाचं आहे. आणि इथे मात्र कॅच जी टिपले ना ती अप्रतिम आहे, कारण आता 4 बॉल गरज असेल 8 धावसंख्येची. सलाम जरूर असेल, कारण अगदी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं पहिलं तोरण त्यांनी बांधलं आणि ते तोरण बांधणारा गड होता तोरणा किल्ला, म्हणून त्याचं नामकरण सुद्धा तोरणा पाहायला मिळालं. हे फार महत्त्वाचं आहे. आणि पहिला किल्ला जिंकला होता राजांनी आपल्या पहिल्या स्वारीमध्ये. फुलारलेत आणि त्याच्यावरती आलाय खणखणीत दणदणीत षटकार, नो प्लस सिक्सर. साजूक पोली तुपातली नाही, इथे मात्र तडाखा दिलाय जबरदस्त. यावेळी तुम्ही पाहायला गेलं ना तर इथे मात्र स्कोर लेवल आहे. हा बॉल अगदी अरहमचा चुकीचा पाहायला मिळाला, कारण अगदी त्या सामन्याला युटर्न दिला होता. षटकार येऊन सुद्धा विकेट आणली होती भूषणची. स्कोर लेवल विजयासाठी आता 1 धावसंख्येची गरज आहे. डॉट आलाय. आता आरम डोक्याला जरूर हात लावेल की अगोदरच्या बॉलवरती जर मी चुकी केली नसती तर इथे चित्र वेगळंच पाहायला मिळालं असतं. काय चित्र रंगतंय मॅच मध्ये मित्रांनो. जिंकेल कोण हारेल कोण, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. आणि विचार करायला गेलं तर इथे अधिकृत 4 बॉल संपलेत. कालची मॅच पुन्हा आठवावी लागते, हे फार महत्वाचं आहे. 1 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. सन्मानित केलं जात आहे आणि जाताना सर्वांना विनंती आहे, महापोली टीम व्यवस्थित जा. आणि या आता करूयात अगदी मायक्रोफोनमध्ये बदल आणि त्याच्यानंतर अगदी स्कोरिंगमध्ये सुद्धा बदल. एकीकडे मानस मनोरे आवाज ऐकाल तर दुसरीकडे मयूर पाटील यांची स्कोरिंग पाहाल.